शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। कोणकोणत्या योजनांचे पैसे जमा होणार सर्व काही बातम्या बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। शासनाकडून कर्जमाफीची तयारी सुरू, थकीत नियमित कर्जदारांची मागवली माहिती, समितीच्या अहवालानंतर निकष ठरणार। राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची तयारी सुरू झाली असून सरकारने आता बँकेकडून शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे। समितीच्या अहवालानंतर आता कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे ठरवण्यामध्ये येणार आहे। मोठी बातमी, 20 जानेवारीनंतर शेतकऱ्यांना मिळणार खरीपाचा पीक विमा। उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्र सरकारला सादर करण्यामध्ये आली असून साधारणतः 20 जानेवारीनंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। सरलेले वर्ष शेतीसाठी निराशाजनक, शेतीमालाचे विक्रमी उत्पादन मात्र बहुतांश पिकांना हमीभावापेक्षा कमी दर। शेतीमालाच्या उत्पादन वाढीसाठी 2025 हे वर्ष सकारात्मक ठरले असले तरी बहुतांश पिकांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे। केळी दरामध्ये सुधारणा नाहीच, शेतकरी संकटामध्ये, शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा। खानदेशामध्ये केळी पिकाची काढणी रखरख सुरू आहे। केळीला कमी मागणी असल्याचे कारण सांगून कमी दर दिले जात आहेत। महिनाभरापासून केळी दर किमान 600, कमाल 1000 तर सरासरी 750 प्रति क्विंटल असेच आहे। राज्यात 14 ठिकाणी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती तुटली। महायुतीमधील जागा वाटपावरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये मोठी रस्सीखेच सध्या बघायला मिळत असून 14 ठिकाणी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती तुटली। 9 वर्षात 8वा वेतन आयोग लागू, केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाला अधिकृत मंजुरी दिली आहे। मात्र केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना तात्काळ वाढीव पगार मिळणार नाही असं देखील आता स्पष्ट झालं आहे। ई-केवायसी करण्यास लाडक्या बहिणींना मुदतवाढ मिळण्याची शक्यता, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी ई-केवायसी अनिवार्य। 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता, अमेरिकन थिंक टँकचा दावा, काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया कारण दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली। ई-केवायसीला 15,330 शेतकऱ्यांची पाठ, भरपाईचे 13 कोटी थांबले, 85% रक्कम आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा। वर्धा जिल्ह्याची अपडेट असून ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याची सविस्तर अपडेट आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। वर्षाच्या शेवटी सोने चांदीचे दर सुसाट, किमतीमध्ये विक्रमी उलथापालथ। 2026 मध्ये दर कसे राहणार असा प्रश्न। हिंगोली भूकंपाने हादरले, 15 गावांमध्ये जोरदार धक्के। हिंगोली जिल्ह्यातील अपडेट असून हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के बसले। राज्यामध्ये थंडीचा मुक्काम वाढणार, जानेवारीमध्ये कडाक्याच्या थंडीचा अंदाज बघायला मिळत आहे। राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला असून अनेक ठिकाणी आता शेकोट्या पेटलेल्या आहेत। 3 महिने उलटून ही नुकसान भरपाई नाही, ई-केवायसीच्या अडथळ्यामुळे मोखाड्यातील शेतकरी कर्जबाजारी। ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी असे आवाहन। केंद्राच्या कांदा धोरणामुळे शेतकऱ्यांसाठी तोट्याचं वर्ष सध्या जर बघायला गेलं तर संपूर्ण 2025 हे वर्ष देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करणारे ठरले आहे। कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे। शेतमालाला योग्य दर देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, छगन भुजबळ यांनी दिली माहिती। शरद पवार एनडीएमध्ये सामील होणार, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा। जपानला मागे टाकत भारत चौथी मोठी अर्थव्यवस्था, आता लक्ष जर्मनीला मागे टाकून 3ऱ्या क्रमांकावरती झेपवण्याचे। भारताची तांदूळ उत्पादनामध्ये जागतिक भरारी, पंजाब हरियाणा भूजल पातळी घटल्यामुळे बळीराजा मात्र संकटामध्ये। भारताने यंदा चीनला मागे टाकत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश होण्याचा मान मिळवला। घरगुती गॅस अनुदानाच्या सूत्रामध्ये बदल होण्याचे संकेत, अमेरिकेतून होणारी आयात ठरणार निमित्त। केंद्र सरकार आता गॅसवरील अनुदानाची गणना करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जुन्या सूत्रामध्ये सुधार करण्याचा विचार करत आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, 116 गावांची निवड, शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी नियोजन करावे, जिल्हाधिकारी आशिष मित्तल यांचे आदेश। जालना जिल्ह्याची अपडेट असून जालना जिल्ह्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी 116 गावांची निवड करण्यात आली।
सोयाबीन मूग उडीद नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांच्या अडचणी आणि तांत्रिक कारणांचा विचार करून सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता सोयाबीन मूग उडीद नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यामध्ये आली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. कापूस सोयाबीन घरातच पडून बाजारपेठेमध्ये योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी सापडले अडचणीमध्ये. आधीच ओला दुष्काळ आणि दुसरीकडे आता शेतमालाला कमी दर, शेतकरी संकटात. महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलं राज ठाकरे यांची थेट अजितदादांशी युती. महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी उलथापालथ. कांद्याने पुन्हा बिघडवले आर्थिक गणित, शेतकरी हतबल, अर्थकारण कोलमडले. सध्या जर बघायला गेलं तर आता कांदा उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडले आहेत. सरकारच्या धोरणावरती देखील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा. पीक विमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, रब्बी अनुदान आणि पीक विम्याची रक्कम देण्यामध्ये येईल असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं. त्या अनुषंगाने राज्यातील साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा करण्यामध्ये आली असून आता सरकारच्या माध्यमातून पीक विमा देखील हा वाटप करण्यामध्ये येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा हा आता सरकारच्या माध्यमातून 20 जानेवारी नंतर वितरित केला जाणार आहे. राजकारणातील मोठी बातमी, धनंजय मुंडे यांचा लवकरच भाजपामध्ये प्रवेश होणार. अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार. अमित शहा यांची नुकतीच घेतली होती धनंजय मुंडे यांनी भेट. धान विकण्यासाठी केंद्रावरती रांगा, बळीराजा चक्रव्यूहामध्ये खरेदी मर्यादा तुटपुंजी, सरकारी धोरणांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित. सीसीआय कापूस खरेदीमधील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, खासदार संजय देशमुख यांची मागणी. शासनामार्फत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमीभावाने कापूस खरेदीची प्रक्रिया कपास किसान ॲपद्वारे राबवण्यामध्ये येत असली तरी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोदी ईव्हीएमच्या जोरावरती भाजपाचा माज, राज ठाकरे यांची टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम सोबत असल्यामुळे भाजपावाले माज करत असल्याची राज ठाकरे यांनी टीका केली आहे. शरद पवारांचे भाजपासोबत जाण्याचे पहिले पाऊल पडले. शरद पवार भाजपामध्ये जाणार, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा दावा. लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड होणार. 1 नाही 2 नाही तर 3 हप्त्यांचे पैसे जमा होणार. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा देखील हप्ता आता मकर संक्रांतीपूर्वी बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून यशोमती ठाकूर यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र. नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्र लिहून महायुती सरकारचे कान टोचले आहे. सध्या जर बघायला गेलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले. बँकेत कशाला दिवस घालवायचा, जनसमर्थनवरती करा पीक कर्जासाठी अर्ज. केंद्र सरकारने सुलभ केली पीक कर्ज प्रक्रिया, थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आता कर्ज. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांना बँकेत चक्रा मारण्याची गरज नाही, घरबसल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळणार. मिल्क क्वालिटी सोयाबीनच्या दरामध्ये तेजी, आगामी काळामध्ये दरात वाढ होण्याची शक्यता. सोयाबीनमधील तेजीची अनेक प्रमुख कारणे बघायला मिळत आहेत. सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा बघायला मिळत आहे. राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनने 5,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. इंस्टाग्रामवरची मैत्री, मुंबई गुजरात आसामवरून तिघी आल्या यवतमाळमध्ये. महिनाभरातील 4 घटना, पोलिसांनी समुपदेश करत मुलींना केले कुटुंबियांच्या स्वाधीन. बिबट्याच्या दहशतीमध्ये शेतकऱ्यांची कसरत सुरू. महावितरण कंपनीकडून रात्रीचा वीज पुरवठा. शेतकरी संकटामध्ये, शेतकरी आंदोलनाच्या तयारीमध्ये. बिबट्यामुळे आता शेतकरी सापडले संकटात. अफवांमुळे बुलढाणा अर्बन बँकेमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी. काही ठिकाणी बुलढाणा अर्बन बँकेच्या शाखा बंद होणार असल्याची अफवा समोर आली होती. त्यामुळे बँकेमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी बघायला मिळत होती. अफवांमुळे या ठिकाणी गर्दी वाढली होती. अतृष्टी अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही वितरित करण्यामध्ये येत असली तरी अद्याप देखील ई-केवायसी अभावी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. सोबतच आता पीक विम्याची देखील रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.
बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी रात्री शेतामध्ये जायला घाबरतात. वन विभाग मात्र अजून देखील निष्क्रिय. 2020 पासून बिबट्याचा सातत्याने वावर बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. थकीत नियमित कर्जदारांची शासनाने आता माहिती मागवली आहे. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आता शेतकऱ्यांची माहिती ही मागवण्यामध्ये येत असल्याची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांना लवकरच दिलासा. परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे पुनर्वसित गावांसाठी निधी मंजूर. शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला असून आता नागरिकांना दिलासा मिळणार आहे. परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील म्हणजेच की नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी असून आता सरकारच्या माध्यमातून निधी हा मंजूर करण्यात आला. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲप. शेतकऱ्यांना तात्काळ पीक सल्ला, हवामान अंदाज आणि बाजारभावाची अचूक माहिती मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सोबतच तुमच्या देखील जिल्ह्याची दररोज बातमी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.